नमस्कार श्रोते हो, सोनेरी पान या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत अस्तित्व या कथेचा भाग 1. आई आई मस्त स्ट्रॉंग कॉफी दे ना, मनाली बाहेरून येत सोफ्यावर हातातली पर्स फेकत म्हणाली. अगं हो, घरात तरी ये आधी, जरा फ्रेश हो. होते ग, आधी कॉफी दे बरं. घे घे, मजा मारून घे आईच्या जीवावर. इथे करते आहे आई आई, पण 2 महिन्याने समजेल तुला. कांचनताई मनालीच्या आई किचनमध्ये जात म्हणाल्या. मलाही चालेल स्ट्रॉंग कॉफी. पेपरमध्ये डोकं घातलेले मनालीचे बाबा दिलीपराव म्हणाले. हो, तुम्हाला तर काय कधीही चालेल. कांचनताई कपाळावर आठ्या पाडत म्हणाल्या. काय मग मनाली मॅडम, तुम्ही तर शॉपिंगला गेल्या होत्या ना, पण आणलेले तर काहीच दिसत नाही. काय केले काय 4 तास? दिलीपरावांनी मनालीला विचारले. विंडो शॉपिंग. डोक्यावरचा गॉगल बाजूला ठेवत मनाली म्हणाली. विंडो शॉपिंग? 4 तास? तेवढ्यात घरात प्रवेश करत असलेल्या राकेशने मनालीच्या लहान भावाने हे ऐकले आणि म्हणाला. रिकामटेकड्या लोकांना कामच काय असते बाबा? तुला कोणी विचारले होते का? आणि रिकामटेकडा तू असशील. मनाली म्हणाली. तुझ्यासारखा 4 तास विंडो शॉपिंग करत फिरत नव्हतं. राकेश मनालीला चिडवत म्हणाला. ए, तू जरा गप्प बस. नाहीतर काय? अरे काय चालले आहे तुमचे? लहान मुलांसारखे भांडतायत. आणि तुम्ही काय हो? काहीच म्हणत नाहीत दोघांना. कॉफीचा मग मनालीच्या हातात देत कांचनताई म्हणाल्या. लहान मुलांसारखे भांडत जरी असले तरी ते दोघं काही लहान नाहीत, मी काही म्हणाला. कॉफीचा मग हातात घेत दिलीपराव म्हणाले. तोपर्यंत इकडे मनालीचे आणि राकेशचे हातवारे करत भांडण चालूच होते. अरे राकेश, गप्प बस. 2च महिने आहे ती इथे. दिलीपराव कॉफीचा घोट घेत म्हणाले. बाबा, माझे सासर याच शहरात आहे. जरी लग्न झाले तरी मी इथे रोज येणार आहे. मनाली म्हणाली. ए, अजिबात यायचं नाही हा. लग्न झाल्यावर तू तुझ्याच घरी राहायचं. राकेश म्हणाला. तू बोलूच नको. लग्नानंतर तेही आणि हेही माझंच घर असणार. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी कुठेही राहील. अरे, याला काय अर्थ आहे का बाबा? राकेश म्हणाला. तू रोज येशील ग, पण तुझ्या सासूने येऊ दिले पाहिजे ना. कांचनताई डोळे मिचकवत म्हणाल्या. झालं. इकडे गाडी वळली सासूवर. दिलीपराव हळू आवाजात म्हणाले. त्या कशाला काही म्हणतील मला? म्हणाली. वा ग वा, म्हणे कशाला काय म्हणतील. आई आणि सासूमधला फरक लवकरच समजेल तुला. उगाच काहीतरी बोलू नको कांचन, दिलीपराव म्हणाले. उगाच काय, खरं ते सांगते आहे तिला. सासरी गेल्यावर तेच घर आपलं होतं. आधी तिथला विचार करावा लागतो. बरं, ठीक आहे, मी नाही येणार सारखे इकडे. मग तर झाले. कांचनताईंचे बोलणे मध्येच थांबवत मनाली म्हणाली. आत्ता कसं बरोबर बोललीस? एवढं बोलून राकेश मनालीच्या डोक्यात टपली मारून आपल्या रूममध्ये पळाला. तर तो गेल्यानंतर मनालीला त्याच्या बोलण्याचा रोख समजला आणि दिलीपरावांकडे बघत ती म्हणाली. बाबा, याचे जरा अतिच होतंय. यावर शांत बसणंच योग्य, असा विचार करून दिलीपराव काहीच बोलले नाहीत. काही दिवसांपूर्वी आकाश जाधव या मुलाशी मनालीचे लग्न ठरले होते. आकाश हा शालिनीताई आणि माधवराव जाधव यांचा एकुलता एक मुलगा होता. हुशार, एका मोठ्या IT कंपनीत जॉबला होता. तर मनाली बिनधास्त, लाडात वाढलेली कांचनताई आणि दिलीप देसाई यांची मोठी मुलगी. मनालीला लहानपणापासून गाण्याची आवड होती, त्यामुळे तिने संगीतात MA केले होते. शहरात होणाऱ्या बऱ्याच गाण्याच्या कार्यक्रमासाठी मनाली न चुकता जात असे. कधी स्वतः गाण्यासाठी तर कधी ऐकण्यासाठी. अशाच एका संगीत कार्यक्रमांतर्गत आकाश आणि मनाली एकमेकांना भेटले होते.
आकाशला पाहता क्षणी मनाली आवडली होती. त्याने आपल्या आईवडिलांशी बोलून मनालीला लग्नाची मागणी घातली होती. मनालीच्या आईवडिलांनाही आकाश आवडला होता. त्यामुळे त्यांनीही लग्नाला लगेचच होकार दिला. घरची चांगली आर्थिक परिस्थिती, चांगल्या पदावरची नोकरी आणि मुलगाही दिसायला चांगला म्हणून मनालीही खुश होती. क्रमशः. श्रोतेहो, मनाली आणि तिच्या आईवडिलांना तर आपण भेटलो. आता आकाश आणि त्याच्या आईवडिलांना भेटूया पुढील भागात. धन्यवाद.